कायले बसली कायसाठी बसली व नेव मासुनी नकानी मले दुकानातलं सामान आणायला लावलं. महिन्यात गेली. आजी म्हणे तू काही येऊ नको म्हणे, तू इथंच थांब म्हणे, मी येतो म्हणे. तिथं दुकानात गेली. मग मी इथंच बसली. माझ्याकडून काय चालणं होऊन नाही राहिलं. बरं काही आहे नाही बाई. तरीच आहे बापा तू सून तुला बरं नाही म्हणतं तरी तुला दुकानात पाठवलं गावं. आणि ते लेकरू गेलं म्हणून आणि आधी किती दूर गेली असती आणि बरंही नाही तरी किती चिमली चिमली दिसून राहिली. बरंही नाही वाटत. तू काय राहिली ते म्हणा लागत होतं मी नाही आणत म्हणून. काय काऊन असं म्हटलं नाही म्हणतं माय. आता राहा लागते, ऐकाच लागत असते. दोन गोष्टी काम करावंच लागते आपल्याकडून, हो का नाही हो. महिन्यात तरी गेली बिचारी. जातो म्हणे आजी तू इथं बस म्हणे. आता काय तर लहान आहे बिचारे, कमी जास्त झालं इथून गाड्या गिड्या जाते. म्हटलं मी इथं बसतो म्हणून मी बसली, नाही सावलीत बसली असती. हो चप्पल कुठं गेली. चप्पल तर घालायला लागते माय माझे. बरं नाही म्हणतं चप्पलही नाही, अंगावरही नाही, काना गिनाली काही बांधलं नाही. एवढ्या उन्ही आणि मी आली तर चप्पल घालून राहिली. मी बरं वाटते मायाला. काय माय दुखत नाही पण ते दुखते ना बिचारे. आणि आता काय झालं तुले आता काय दुखून राहिलं. तसंच तर तुला दुखत राहते काही ना काही. नाही एवढा उन्हीत आणि पोरा गिरायला पाठवा. आमच्या इथं का तसं आहे का बिचारे. तू सांग बरं. तोंडाले तोंड देता येत नाही, म्हणता येत नाही. नाही म्हटलं तर आपली पुरी खाल्ली पिल्ली निघते. त्याच्या आलेलंच बरं ना लागे ना होय ना आपल्या जीवाले त्रास. हो म्हणा ज्याच्या चिचं त्याला माहीत काय आहे तर दुखणं. मी फक्त विचारली. आणि मी काय म्हणतो तुला काय झालं व चप्पल तिच्याला ते सांग ना काय झाली ती चप्पल. ते बिचारे चप्पल बिचारे देवळात गेली तर कोण होतं माहीत चोरूनच नेली चप्पल. दिसलीच नाही. मग काय करतं आता. काय मापशी पैसा नाही आहे, 1 रुपया नाही आहे. आता पैसे नाही आणि काही नाही. आता कसं आता कुठून आणा. आणि पोरं आले मग पोरगं तर कसाच पैसे देत नाही. 1 रुपया देत नाही बाई. हाती मारून नाही फेकत. काय बोला आपण नाही पाहिलं बापा आपण असं नाही पाहिलं. देऊ का मापची शंभरी तुले. चिवलीशी कदर नाही लेकर राहिले म्हणजे का लेकर होय का त्याच्या नसले बरे. जाऊ दे बाई आता काय करतो. हाय ते हाय आपल्या नशिबी पडलं तर पडलं. काय मी काय म्हणतो काही नाही. काल मला कानी हागूनच लागली बिचारे. काय सांगतं हागून लागली. माय बाई तुला हागून लागली म्हणतं. तरी तू इथं आली एवढ्या उलीत बसली. मला तू कमालच दिसते हो माय. कमाल करा जोगती आहे तू. एवढं ऐकायला लागत असते कोणाचं. आपल्या दुखण्याच्या पडायला नसते कोणी कोणाचं नाही आहे हो बाई. आपल्या दुखण्यावर पहिले ध्यान द्यायला लागते. म्हणे ना काही दे ना शिवाय ऐकून घ्यायच्या. बाई माई साडी भरली होती. काय करतं उठणंच नाही होय. आणि गलंगपणा आला सारा त्या संडासले जाऊन. आणि बाई जराशी पडली. या पायाला लागलं बिचारे. आणि माईकडून काही धुनही होय नाही. आता काय मी काय रोज भरवतं का साडी. पण त्या दिवशी भरली. मार बडबड करे बाई माई सून लय बडबड करे. खायचं कसं समजते ते नाही का समजत तुम्हाला अशी म्हणे बिचारे. मग तरी येणच नाही का एखाद्या दिवशी तुला हागून येऊन लागलंच नाही का. आता तुला लागली म्हणून कोण कोणाचं जाणते व कोणी नाही जाणत असते. असं आहे. पण आता काय करतं बोलली तर ऐकूनच घ्यायला लागलं ना मला. सुनीचं बोलली काय करतं. मायकडून धुणं झाली असती तर मीच धुत असतो. माय काही नाही आहे. मी स्वतःच्या हातानंच काम करतो. पण मायकडून उठणं नाही होय काही नाही. मा नातीले म्हणा बाई जराशी नातीला आवाज दिला पण नाती आली नाही. तेवढ्या उशिरात होऊन गेली बिचारी. साडी भरून गेली माईवाली. आता काय करतं. आता झालं ना तर काही करू शकत नाही. मग ऐकाच लागलं बळबळ. आता आपल्याकडून होत नाही तेव्हा ऐकायला लागते. काय शेवटी त्याच्या चरणीत जाणं आहे म्हणा आपल्याला. ऐकाच लागते गोष्टी. हो तसंच आहे. आता झालं नाही तर ऐकाच लागणार आहे ना. काय करतं असं आहे. सावलीत बसणं एवढ्या उन्हीत बसल्यापेक्षा एवढ्या उन्हीत बसू नको. चाल इकडे जराशी तिथं सावली आहे तर. नाही हो माय नात याची आहे. लहान सुकली आहे मायनात. तिथे जर गाडी गिडीच्या मंदात आडवी गिडवी झाली तर इथून मला दिसते. म्हणून अधिक कमी हे आणायला जाऊ बाई कमी जास्त मानात तिले व्हा. आणि अधिक थाशिव्या कोण आहे का. मापुरीले ते असं केलं. मापुरीच्या जीवार उठली. कुठं कोणाचे बोलणे ऐकायला पुरते हो बाई. बस तुम्ही जराशी ऊन लागली तर चालन मला. पडे ना बिमार मा शरीरानं बिमार पडन मी. हो ना तुम्ही दोघी एवढ्या उन्हीत उभी आहे. चाल ना घरी. हो मी इकडून चालली होती. माय काम होतं तर हे दिसली मला. मी म्हटलं काऊन तू बसली आणि पाय चप्पल नाही काही नाही. म्हटलं बसली आणि बरंही वाटून नाही राहिलं तिले म्हणून मी बोलली. ते म्हणे काल हागून लागली होती म्हणते तिले तर काही बरं नाही आहे म्हणते. मी म्हटलं आली कायले बा तू. तर ते म्हणते महिन्यात मी आली म्हणते. महिन्यात गेली म्हणते दुकानात. मलाच पाठवलं होतं म्हणे. मी आली म्हणे दुकानात. नातीवर लक्ष ठेवायला बसली. म्हटलं सावलीत बस नाही म्हणते बिचारे. जी बाई बस ना तिथं सावलीत. आमच्याच तर पाय जायते माझ्या घर. आता इच्छा येते तुम्ही दिसल्या म्हणून मी इथं आली. नाही मी इथंच बसतो बापा. नाही कुठं बसतं. कमी जास्त मानातील झालं तर दिसून राहिली महिन्यात. आता येते 2 मिनिटासाठी झाले पुरते काय. बापा तुमची सून निर्दयी दिसते. एवढी तुमची हालत बेकार आहे तरी तुम्हाला दुकानात पाठवलं तिनं. लय निर्दयी बाई दिसून राहिली मला तर ते. मला तर नवं लिहून राहिलं. अशी निर्दयी बाईने पाहिली. स्वतःची माय असती अशी हागून लागली असती तर तिनं अशी जाऊ दिली असती का दुकानात पाठवली असती का सांग बरं. स्वतःची माय म्हणून समजायला पाहिजे ना. करतो बाई मतलबी लोक तसेच असते. कोणाचं जाणते का दुःख. त्याचं दुःख मोठं असते. आपलं आपल्या याच्यात हसते म्हटलं ते लोक. असं आहे. आपली वेळ बेकार असली तर ऐकून घ्या लागते लय. तुमची नात येऊन राहिली. उभ्या व्हा तुम्ही. उभं नाही होणं होत असेल तर मी धरू लागतो. थांबा मी धरतो. उठा. तुला का उलीशी नाही हिच्या आधारानं उठतो बाई. उठतो मी. हे देऊन राहिले आधार. बरं बाई सुनकीची निर्दयी. एक 50 रुपयाची चप्पल नाही घेऊ देऊ शकत त्या बुडीले. स्वतःसाठी लागन तर रंगारंगाचं सण मेकअपचं सामान हे ते भरून ठेवत असं घरात. त्या बुडीले बिचारी चपलीले पैसे नाही त्याच्यासाठी. काय निर्दयी बाई आहे.
हो बाई, सुनीलेच बोलून काय अर्थ आहे? आपलं पोराचं काही ना काही दोष असेल ना, तेव्हाच हे तशी वागते ना. दुसऱ्याची पोरगी म्हणून आपण तिला म्हणतो, पण आपलंही पोरगं तसंच आहे ना. पोरानं म्हटलं असतं का मामा आईला दे पैसे, पोरानं दिले असते ते, तिनं का हायस्कूल घेतली असते का? याची काय काहीच चालत नाही का? हो, हे तुमचं बरोबर आहे. तसंच आहे. म्हणजे आपल्याच लेकरात दोष आहे असंच समजा लागते. हे तुमचं मला पटलं बा. काय करतं, नशिबीच झालं असं. लय लय बेकार आहे व बाई, दुसऱ्याच्या चरणी लय बेकार आहे व. पण आता काय करतं, कोणी नाही मागणं पुढं, पोरगी नाही. दुःख सांगायला पोरगी असते, तिला सांगितलं असतं. पोरगी असते तर 2 दिवस तिच्या घरी राहिली असते, पण आता हानली मारली का तिथंच राहा लागते. नको बाई, लढू नको. आता असतेच एक काळ असते, बेकार काळ असते. काय करतं, ऐकायला लागते. जाऊ दे, दुःख नको मानून घेऊ जास्त. दुःख मानलं त्याला दुःख वाटते. कशी वाईट असो चांगली असो वेळ निघू घ्या. नाताली राहू द्या, लढू नका. आजी काऊन लढून राहिली? काय झालं? काऊन लढून राहिली आजी अशी? निव बाई, पोट दुखून राहिलं म्हणून लढून राहिली. आजीला बरोबर घेऊन जा घरी. आजीला बरं नाही आहे. आजीला आराम करायला गोडी गिडी देजो बाई आजीले. सांगितलेलं काम ऐकत जा बाई. चांगली लेकरू आहे ना बाई, छान आहे लेकरू. मी आजीला बरोबर घेऊन देतो ना घरी. नाही, मी आजीला देत असतो, शाळेत देत असतो आजीला. मी उठूनही देत असतो, सगळं मी करत असतो आजीचं. आजी मी धलतो तुले.